नमस्कार। माता रमाई स्मारक समिति की पिंपरी चिंचवड मनपा को चेतावनी, अगर अगले 8 दिनों के भीतर काम शुरू नहीं किया गया तो अमरण अनशन पर बैठेंगे। माता रमाई स्मारक समिति के धुराजी शिंदे ने कहा। आगे वह कहते हैं, पिंपरी में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के स्मारक के बगल में त्याग मूर्ति माता रमाई भीमराव आम्बेडकर का स्मारक होना चाहिए और हम पिछले 10 वर्षों से लगातार इसके लिए लड़ रहे हैं। विस्तार से पूरी न्यूज सुनिए। सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो। आज या ठिकाणी माता रमाई स्मारक समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन लावण्यात आलेलं आहे। आजचा 3रा दिवस आहे, तरी पण पालिकेने अद्यापही इथं लक्ष दिलेलं नाही। कारण सांगतायत की मनोज जरंगे पाटील यांचं पिंपरी चिंचवडमध्ये आगमन असल्यामुळं आम्ही इकडे येऊ शकत नाही। ठीक आहे, मान्य केलं, आम्ही नाही येऊ शकत, पण इथून पुढं आजपासनं किती लक्ष देत आहेत आम्ही त्याच्यावरती ठाम राहणार आहोत की आम्ही गेल्या 2015 पासनं याचा पाठपुरावा करत आहोत। 16 मध्ये आणि 17 मध्ये आम्ही धरणे आंदोलन उपोषण लावलं होतं। एक दिवशी लाक्षणिक उपोषण केलं, त्यानंतर 3-4 महिन्यांनी त्याची श्रावण हर्डीकर साहेब आयुक्त व माईडोरे महापौर ताई, सीमा सावळे ताई व एकनाथ पवार साहेब यांनी सर्वांनी त्यांना मंजुरी दिली। मंजुरी दिल्यानंतर त्यांच्या आम्ही समितीच्या वतीने जाहीर सत्कार केला। सत्काराच्या नंतर आज आम्ही गेल्या 2015 पासून आम्ही याचा पाठपुरावा करतो। पहिलं पत्र 2015ला दिलेलं आहे, त्यानंतर 16ला आणि 17ला एक दिवशी लाक्षणिक उपोषण आपण स्मारकासाठी केलेलं आहे। त्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये श्रावण हर्डीकर साहेब व माईडोरे महापौर ताई, सीमा सावळे ताई व एकनाथ ढाके साहेब, पवार साहेब यांनी सर्वांनी मिळून त्यांना स्मारकाला मंजुरी दिली। मंजुरी दिल्यानंतर त्यांचा आम्ही समितीच्या वतीने जाहीर सत्कार बी केला, पण त्याच्यानंतर अद्यापही कुठलं काम झालं नाही। अक्षरशः त्यानंतर माईडोरे साहेबांनी व हर्डीकर साहेबांनी कंपाऊंड मारायला आम्हाला प्रतिनिधी कंपाऊंड मारून घेतलं। तिथं 2 फलक लावले, सदर जागा माता रमाईच्या स्मारकासाठी राखीव म्हणून, पण त्या राजन पाटील गेले, हे दुसरे साहेब पण गेले, पण याच्यानंतर जे शेखर सिंग आले अक्षरशः जातीवादी आयुक्त दिसत आहेत। कारण आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करू, वारंवार धरणे आंदोलन करू। आता ऑगस्टमध्ये एक आम्ही धरणे आंदोलन केलं, तरी पण ते अद्यापही त्यांना घाम फुटत नाही। तुमच्या केंद्राच्या खात्याचे बंदिस्त काय, मला असं शंका वाटायला लागली। त्यांनी समितीला एकदम हलक्यात घ्यायचा प्रयत्न करतात की मी साहेबांना सांगू इच्छितो की शेखर सिंग साहेब आयुक्त, महापालिकेला तुम्ही शासनाने तुम्हाला बसवलेलं आहे, तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आला, जनतेचा प्रश्न तुम्ही मार्गी लावण्यासाठी आलात। तुम्ही माता रमाई स्मारक समितीला एवढं हलक्यात घेऊ नये। आम्ही सध्या तुम्हाला हलकं जरी वाटत असतो, पण आज 2-3 दिवसांनी आमची खरी तुम्हाला ताकद कळेल। जेव्हा माता रमाई स्मारक समिती तुम्हाला फिरायचं बंद करेल, जेव्हा तुमचा गेट बंद करेल, तेव्हा तुम्हाला कळेल की माता रमाई स्मारक समिती काय आहे। तर ती वेळ आणू नये आमची असं तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही माता रमाई स्मारक समितीचं काम चालू करा। तुम्हाला ही विनंती करतो समितीच्या वतीने। अजून मी तुम्हाला मागणी करतो की या आंदोलनाचं रूपरेषा आमची बदलणार आहे। ते बदलाव जर तुम्हाला वाटत असेल की यांनी रूपरेषा बदलू नाही आणि कडक भूमिका घेऊ नाही, तर तुम्ही विनंती करतो तुम्हाला की तुम्ही माता रमाईच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर चालू करा, ही विनंती करतो। जय श्रीराम। शिंदे साहेब, तुम्ही माता रमाई पूर्ण करण्यासाठी वारंवार तुम्ही आंदोलन करता, तर अगर त्या शेखर सिंग यांनी तुमच्या मागण्या पूर्ण केले नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? त्यांना गेटच्या आतमध्ये बाहेर असले तर जाऊ देणार नाहीत आणि आत असले तर गेटच्या बाहेर येऊ देणार नाही, आमचे प्रसंगीच्या वतीने त्यांना आव्हान आहे। आणि काम पडलं तर त्यांना काळं सुद्धा फासायची आमची ताकद आहे। आज तुमचा 3रा दिवस आहे,
तर तुम्हाला किती संघटनेने आणि कोणत्या कोणत्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा आम्हाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे, शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे, सर्व आरोग्य समितीने पाठिंबा दिलेला आहे, RPIने पाठिंबा दिलेला आहे, अजून तुम्हाला उत्तरी सेनेने पाठिंबा दिलेला आहे व इतर संघटनेने कमीत कमी 10 संघटनेने आम्हाला आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे.